हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांनो, सध्या आपण अकाउंटिंगसाठी MCQ सिरीज सुरू केलेली आहे। कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये अकाउंट या विषयावर खूप सारे प्रश्न येतात। जसं की महावितरणच्या तुम्ही एक्झाम दिल्या त्याच बेसवर आता महाट्रान्सकोच्या सुद्धा क्लरिकलच्या जागा निघालेल्या आहेत, LDCच्या पोस्ट निघालेल्या आहेत। याच्यामध्ये देखील कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज हा एक सब्जेक्ट महत्त्वाचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे कॉमर्समध्ये अकाउंट हा सब्जेक्ट अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे आपण इम्पॉर्टंट MCQ स्टार्ट केलेले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेव्हेन्यू अँड कॅपिटल कन्सेप्टशी जे रिलेटेड MCQ आहेत तर ते थोडे MCQ आज आपण डिस्कस करू। प्रश्नांना सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा। चला तर मग प्रश्न सुरू करूया। या कन्सेप्टचं रेव्हेन्यू अँड कॅपिटल याचे मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे काय, कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय, तर हे सगळे आपण इन डिटेल बघितलेले आहे। तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन परत तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता किंवा माझ्या प्लेलिस्टला जाऊन देखील तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता। तुम्ही रेव्हेन्यू अँड कॅपिटलचा व्हिडिओ जर बघून आजचा प्रश्नांचा व्हिडिओ जर बघितला तर हे प्रश्न तुम्हाला लवकर समजतील। आता तुम्ही महावितरणच्या वेळेस हे व्हिडिओ बघितलेले आहेत, पण तरी देखील आता त्या थोड्याशा कन्सेप्ट मागे पडल्या, ठीक आहे। त्यामुळे आता प्रश्न परत बघाल तर आता ते अवघड वाटतील। त्याच्यामुळे शक्यतो आधी हा व्हिडिओ बघा, कन्सेप्च्युअल व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर या प्रश्नांचा सराव करा। तुम्हाला हे प्रश्न नक्कीच सोपे जातील। चला तर मग आपण वन बाय वन प्रश्न बघू। आजच्या व्हिडिओचा फर्स्ट क्वेश्चन आपण बघू। फीस पेड टू लॉयर फॉर ड्रॉविंग अ परचेस डीड लँड इज विच टाइप ऑफ एक्सपेंडिचर। ठीक आहे, फीस पेड टू लॉयरला आपण फीस पेड केली फॉर कशासाठी, फॉर ड्रॉविंग अ परचेस डीड। ठीक आहे, आपण एक लँड खरेदी केली, ठीक आहे, आणि त्याची परचेस डीड आपण तयार केली, म्हणजे जागेची आपण जागा खरेदी केली आणि त्याची रजिस्ट्री बनवली, ठीक आहे। मग त्याच्यासाठी आपल्याला लॉयर जे रजिस्ट्री बनवण्यासाठी जे लीगल डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी आपल्याला लॉयर अपॉइंट करावा लागतं आणि त्याची फीस पेड करावी लागते, ठीक आहे। मग हा जो खर्च आहे हा कोणत्या टाईपचा खर्च आहे विचारलंय, ठीक आहे। एक्सपेंडिचरचे दोन महत्त्वाचे टाइप्स असतात, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर। जे एक्सपेंडिचर हे रिकरिंग नेचरचे असतात, म्हणजे ते खर्च आपल्याला परत परत द्यावे लागतात, ठीक आहे, दरवर्षी ते करावे लागतात आणि ते परत परत निर्माण होतात। तर अशा खर्चांना म्हणतात रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, ठीक आहे। आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जे खर्च आपल्याला परत परत करावे लागत नाहीत, ते लॉंग पिरियडसाठी असतात, त्यांना कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात। फीस पेड, आपण लॉयरला फीस पेड केली कशासाठी, परचेस डीडसाठी, ठीक आहे। आपण लँड खरेदी केली, त्याची परचेस डीड बनवली। आता लँडची परचेस डीड आपण लाईफ टाईममध्ये एकदाच बनवणार, जेव्हा जागा आपण खरेदी केली तेव्हाच त्याची रजिस्ट्री बनणार। ज्यावेळेस आपण नवीन जागा खरेदी केली त्यावेळेस त्याची एकदाच आपण रजिस्ट्री बनवणार। ज्यावेळेस त्या जागेचा मालकी हक्क बदलेल, आपण ती जागा कोणाला तरी देणार, दुसऱ्याला विकणार किंवा आपण हँडओव्हर करणार, तेव्हा ती रजिस्ट्री चेंज होणार, नंतर लॉयरला पैसे द्यावे लागणार। पण हा खर्च दरवर्षी करावा लागतो का, नाही, ठीक आहे। हा खर्च लाईफ टाईम खर्च आहे, त्यामुळे फीस पेड टू द लॉयर हा खर्च कोणता आहे, हा कॅपिटल एक्सपेंडिचर, ठीक आहे। जो खर्च आपण लाईफ टाईमसाठी करतो किंवा लॉंग पिरियडसाठी करतो तर याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात, ठीक आहे। आता इथे आपल्याला काय विचारलंय, हा जो खर्च आहे हा कोणता एक्सपेंडिचर, विच टाइप ऑफ एक्सपेंडिचर विचारलं, देन आन्सर इज कॅपिटल। सी काय दिलंय तुम्हाला, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, डी ऑल ऑफ दिस किंवा नन ऑफ दिस, काहीही देऊ शकता, ठीक आहे। डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे आता जर समजा आपण ॲडव्हर्टाइजमेंट पेड केली, ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट एका वर्षाचा खर्च आहे 1000, आपण एकदाच ॲडव्हर्टाइजमेंट केली 3000 रुपये देऊन, मग हा खर्च आपण 3 वर्षासाठी केला। हा खर्च 3 वर्षासाठी केला म्हणजे दरवर्षीचा खर्च किती झाला, 1000। मग हे जे उरलेले 2000 आहेत आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किती दाखवणार, यातला 1000 दाखवणार, उरलेले 2000 आपण डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर दाखवणार, ठीक आहे। म्हणजे तो खर्च रेव्हेन्यू जरी असला तरी तो लॉंग पिरियडसाठी, जो पुढच्या वर्षाचा खर्च आहे तो डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर येतो, ठीक आहे। म्हणजे याच्यामध्ये 1000 जो आहे तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून ट्रीट केला जाईल, बाकीचे जे 2000 आहे डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून ट्रीट केले जाईल, ठीक आहे। लक्षात ठेवा, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे जे खर्च रिकरिंग नेचरचे असतात, आपल्याला दरवर्षी परत परत करावे लागतात,
ठीक आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जे खर्च आपण लॉंग पिरियडसाठी केलेले, ठीक आहे, किंवा लाईफ टाईम केलेले. आणि डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे ज्या रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये काही खर्च हा पुढच्या पिरियडचा असतो, मग जो पुढच्या पिरियडचा जो खर्च आहे त्याला डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. ठीक आहे. म्हणजेच प्रीपेड एक्सपेन्सेसमध्ये जे आपण प्रीपेडची अमाऊंट जी घेतो ती काय असते, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर आपण फीस पेड केली लॉयरला, कशासाठी, परचेस डीड बनवण्यासाठी, लँडची परचेस डीड बनवण्यासाठी आपण फीस पेड केली, तर हा लाईफ टाईम खर्च आहे, त्यामुळे त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणायचं. पुढचा प्रश्न आहे, आउट ऑफ द फॉलोइंग विच एक्सपेंडिचर वुड बी रेकॉर्डेड इन द मोटर व्हॅन अकाउंट. ठीक आहे. आउट ऑफ द फॉलोइंग विच एक्सपेंडिचर वुड बी रेकॉर्डेड. ठीक आहे. आपल्याला खाली काही खर्च दिले, तर त्यातले कोणते मोटर व्हॅन अकाउंटला कोणकोणते खर्च डेबिट होणार हे विचारलं. मोटर व्हॅन अकाउंटला कोणते खर्च डेबिट होतात, जे खर्च आपण कॅपिटल एक्सपेंडिचर केलेले, जे खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर ते मोटर व्हॅन अकाउंटला डेबिट होणार. ठीक आहे. म्हणजे जे मोटर व्हॅन सोबत आपण मोटर व्हॅन खरेदी केली आणि त्या खरेदीसोबत जे लाईफ टाईम खर्च केलेले तर ते मोटर व्हॅन अकाउंटला डेबिट होणार. ठीक आहे. आणि बाकीचे काय असणार आहेत, रेव्हेन्यू असणार आहेत, मग ते कुठे डेबिट होणार, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट होणार. मग आता इथे आपल्याला काय सांगितलं, या प्रश्नामध्ये आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचर ओळखायला सांगितले. फर्स्ट काय दिले, मोटर व्हॅन आपण खरेदी कितीला केली, 2 लाख. आपण एंट्री काय घेणार, मोटर व्हॅन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ठीक आहे. म्हणजे मोटर व्हॅनला आपण 2 लाख रुपये डेबिट केली, त्याची परचेस प्राइस किंवा कॉस्ट प्राइस. त्यानंतर दुसरं आहे रजिस्ट्रेशन. ठीक आहे. ज्यावेळेस आपण मोटर व्हॅन घेतली त्यावेळेस त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागेल. मग हा खर्च लाईफ टाईम आहे. ज्यावेळेस आपण ॲसेट खरेदी केली तेव्हाच रजिस्ट्रेशन होणार. ठीक आहे. मग हा खर्च लाईफ टाईम आहे, म्हणजेच हा सुद्धा मोटर व्हॅन अकाउंटला डेबिट होणार. ठीक आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. पेट्रोल आपण मोटर व्हॅन रोज यूज करणार, तर जेवढं आपलं किलोमीटर तुम्ही मोटर व्हॅन चालवाल तेवढं पेट्रोल जास्त यूज होणार किंवा तेवढं डेली पेट्रोल यूज होणार. ठीक आहे. मग हा खर्च हा रोजचा खर्च आहे. हा खर्च रोजचा आहे किंवा परत पेट्रोल संपलं, आज 2000चं टाकलं, संपलं की परत 2000चं तुम्हाला टाकावं लागणार, ते संपलं की पुन्हा टाकावं लागणार. ठीक आहे. म्हणजे हा खर्च कोणता आहे, हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, त्यामुळे हा याच्यामध्ये येणार नाही. सॅलरी टू ड्रायव्हर, आपण ही बिझनेससाठी मोटर व्हॅन घेतली आणि ती चालवण्यासाठी आपण एक ड्रायव्हर अपॉइंट केला, तर या ड्रायव्हरला आपल्याला दर महिन्याला सॅलरी द्यावी लागेल. किंवा जर समजा आपण ट्रिपनुसार त्याचे पैसे ठरवले, तर जसे आपण ट्रिप करणार किंवा जशी मोटर व्हॅन आपण यूज करणार त्या पद्धतीने पर ट्रिप त्याला पैसे द्यावे लागतील किंवा पर मंथ त्याला सॅलरी द्यावी लागेल. ठीक आहे. त्यामुळे सॅलरी जर आपण ड्रायव्हरला दिली तर ती रिकरिंग नेचरची आहे, म्हणजेच तो खर्च परत होणार आहे, म्हणून तो कोणता खर्च आहे, तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. ठीक आहे. आपल्याला इथे कोणते एक्सपेंडिचर बघायचे आहेत, कॅपिटल एक्सपेंडिचर बघायचे, त्यामुळे हे सुद्धा त्याच्यात येणार नाही. त्यानंतर आहे रायटिंग द कंपनी नेम 3500. आपण आपल्या व्हॅनवर किंवा बिझनेसच्या व्हॅनवर कंपनीचं नाव टाकलेलं. रस्त्याने तुम्हाला डिलिव्हरी व्हॅन दिसत असतील बघा. ठीक आहे. मारुती वेफर्स, कोणत्याही कंपनीने गुड्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी काय केली, एक आपली मोटर व्हॅन खरेदी केली आणि त्याच्यावर कंपनीची ॲड व्हावी यासाठी कंपनीचं नेम लिहिलेलं आहे, नाव लिहिलेलं आहे. तर आता हे रोज तर लिहिलं जाणार नाही. ठीक आहे. मग हा खर्च आपण रोज करणार नाही. जोपर्यंत ती व्हॅन यूज होते किंवा तो कलर खराब होत नाही तोपर्यंत आपण तो खर्च राहील. ठीक आहे. म्हणजे हा खर्च परत करणार नाही आपण जोपर्यंत ते नाव खराब होत नाही किंवा डॅमेज होत नाही किंवा आपण नवीन मोटर व्हॅन खरेदी करत नाही. ठीक आहे. म्हणजे हा खर्च काय आपल्याला नेहमी करावा लागणार नाही किंवा रोज किंवा दर महिन्याला करण्याची गरज नाही. ठीक आहे. त्यामुळे हा खर्च कोणता आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि त्याच्यानंतर रोड टॅक्स पेड वन टाइम म्हणजे आपण लाईफ टाईम रोड टॅक्स पेड केला. वन टाइम रोड टॅक्स पेड केला म्हणजे दरवर्षी आपल्याला देण्याची गरज नाही किंवा दर महिन्याला देण्याची गरज नाही. मग लाईफ टाईम खर्च आहे, त्याच्यामुळे हा खर्च सुद्धा लॉंग लाईफ आहे. ठीक आहे. लॉंग टाईमसाठी खर्च आपण केलेला आहे, त्यामुळे हा खर्च कोणता आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि जे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ते मोटर व्हॅन अकाउंटला डेबिट होणार. ठीक आहे. इथं काय विचारले, आउट ऑफ द फॉलोइंग विच एक्सपेंडिचर वुड बी रेकॉर्डेड इन द मोटर व्हॅन अकाउंट. जे खर्च ह्याच्या पैकी जे खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ते मोटर व्हॅन अकाउंटला डेबिट होणार. ठीक आहे. मग याच्यामध्ये कॉस्ट, रजिस्ट्रेशन, रायटिंग द कंपनी नेम आणि रोड टॅक्स पेड वन टाइम इथं ब्रॅकेटमध्ये दिलं, त्यामुळे ते आपण कॅपिटल एक्सपेंडिचर दिलं. जर मंथली रोड टॅक्स असेल किंवा ट्रिपनुसार असेल तर तो कशामध्ये येणार, तो रेव्हेन्यूमध्ये येणार. ठीक आहे. मग इथे A, B, E आणि F हे 4 कॅपिटल एक्सपेंडिचर आहे.
ठीक आहे, आणि ते मोटर व्हॅन अकाउंटला डेबिट होणार. मग आता ऑप्शन बघा ABEF. ठीक आहे, देन सेकंड इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग रिसिप्ट इज ऑफ रेव्हेन्यू नेचर. ठीक आहे, आता इथे प्रश्न काय विचारला विच ऑफ द फॉलोइंग रिसिप्ट ऑफ रेव्हेन्यू नेचर. ठीक आहे, आपल्याला रेव्हेन्यू नेचरच्या रिसिप्ट फाइंड आउट करायचे. रेव्हेन्यू नेचर म्हणजे काय, ज्या रिसिप्ट आपल्याला परत परत निर्माण होतात किंवा पुन्हा पुन्हा मिळणार आहेत. रिसिप्ट दोन टाईपच्या असणार आहेत. रिसिप्ट दोन टाईपच्या असणार आहेत, एक तर कॅपिटल आणि दुसरा रेव्हेन्यू. कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय, ज्या रिसिप्ट आपल्याला कधीतरीच मिळणार आहेत, म्हणजे त्याचा पिरियड फिक्स नाही. ठीक आहे, कधीतरी वर्षातून, 2 वर्षातून, 4 वर्षातून एकदा त्या मिळतील, म्हणजेच त्यांचा पिरियड फिक्स नाही, पर्टिक्युलर पिरियड नंतर त्या मिळतीलच असं नाही. यांना कॅपिटल रिसिप्ट म्हणतात. आणि रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे ज्या रिसिप्ट आपल्याला पर्टिक्युलर पिरियडमध्ये नंतर मिळणारच. उदाहरणार्थ जर आपल्याला इंटरेस्ट मिळत असेल, बँकेमध्ये आपली FD आणि त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट मिळत असेल तर तो इंटरेस्ट दर महिन्याला मिळणार. आपण शेअर्समध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले असतील तर त्याचा डिव्हिडंड सुद्धा आपल्याला परत परत मिळणार. आपल्या फॅक्टरीची जागा किंवा आपल्या बिझनेसची जागा आपण रेंटवर दिली तर तो रेंट सुद्धा आपल्याला परत परत मिळणार. मग या टाईपच्या रिसिप्ट कोणत्या आहेत, या टाईपच्या रिसिप्ट या रेव्हेन्यू रिसिप्ट आहे. आता इथे काय म्हणलंय, अमाऊंट रिअलाइज फ्रॉम द सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आपण रिअलाइज केली, रिअलाइज म्हणजे विकणे. आपण इन्व्हेस्टमेंट विकली, आता दरवर्षी आपण इन्व्हेस्टमेंट विकत नाही, ती कधीतरीच विकणार, म्हणजे ही रिसिप्ट कॅपिटल रिसिप्ट आहे. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला दरवर्षी डिव्हिडंड मिळणार आहे, त्यामुळे ही कोणती आहे, ही रेव्हेन्यू रिसिप्ट आहे. त्यानंतर अमाऊंट बॉरोड फ्रॉम अ बँक. बँकेतून आपण लोन घेतलं. आता लोन तर आपण दरवर्षी घेत नाही, पर्टिक्युलर पिरियडला किंवा ज्या वर्षी आपल्याला पैशाची जास्त गरज आहे तेव्हा आपण लोन घेणार. तर ही कोणती, ही कॅपिटल रिसिप्ट आहे. आता इथं आपल्याला काय सांगितले, रेव्हेन्यू रिसिप्ट ओळखायला सांगितले. या दोन A आणि C या कॅपिटल रिसिप्ट आहे. B काय, डिव्हिडंड रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट, ही आपली रेव्हेन्यू रिसिप्ट आहे. आणि D दिले नन ऑफ दिस. तर या ठिकाणी B इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिव्ड इज अ. आपण जर समजा 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आपण XYZ कंपनीच्या शेअर्समध्ये. जर समजा आपण 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, आपण बँकेमध्ये इन्व्हेस्ट केले, म्हणजे बँकेमध्ये आपण जर समजा 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट ठेवलेली आहे किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण 1 लाख रुपये गुंतवले, तर त्या इन्व्हेस्टमेंटचं आपल्याला व्याज मिळालेलं. मग आता हे जे व्याज आहे हे आपल्याला पर्टिक्युलर पिरियडमध्ये मिळणार आहे किंवा इन्व्हेस्टमेंटला आपल्याला पर्टिक्युलर पिरियड नंतर दरवर्षी आपल्याला त्याच्यावर इंटरेस्ट मिळणार आहे. मग दरवर्षी मिळणारा इंटरेस्ट म्हणजेच हा रिकरिंग नेचरचा आहे. रिकरिंग नेचर म्हणजेच याला काय म्हणतात, रेव्हेन्यू. आता या ठिकाणी बघा, इंटरेस्ट मिळाला म्हणजे रिसिप्ट आहे ती. ठीक आहे, आणि रिसिप्टचे दोन टाईप मी सांगितले, कॅपिटल रिसिप्ट, रेव्हेन्यू रिसिप्ट. ज्या रिसिप्ट आपल्याला परत परत मिळणारे रिकरिंग नेचरच्या आहेत यांना रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणतात, आणि ज्या रिकरिंग नेचरच्या नाही आहेत यांना कॅपिटल रिसिप्ट म्हणतात. आता या ठिकाणी इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्याला दरवर्षी मिळणार आहे, म्हणजेच हे रिकरिंग नेचर आहे, म्हणजेच ही कोणती रिसिप्ट आहे, रेव्हेन्यू रिसिप्ट. देन आता इथे ऑप्शन काय दिलंय बघा, कॅपिटल रिसिप्ट, रेव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळालेला इंटरेस्ट आहे, म्हणजेच आपल्यासाठी ती रिसिप्ट आहे. एक तर ती कॅपिटल रिसिप्ट असणार किंवा रेव्हेन्यू रिसिप्ट असणार. रिकरिंग नेचरची आहे त्यामुळे ही कोणती रिसिप्ट आहे, रेव्हेन्यू रिसिप्ट. देन B इज अ करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. आता या ठिकाणी आपल्याला ट्रू स्टेटमेंट ओळखायला सांगितलं. फर्स्ट स्टेटमेंट काय दिलं, कॅपिटल एक्सपेंडिचर डज नॉट अफेक्ट द प्रॉफिटेबिलिटी ऑफ अ कन्सर्न बट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर डज. येथे काय सांगितलं, आता मी तुम्हाला कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच्या दोन्ही कन्सेप्ट आपण बघितलेल्या आहे. एक्सपेंडिचरचे दोन महत्त्वाचे टाईप, कॅपिटल आणि रेव्हेन्यू. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जे एक्सपेंडिचर आपण लॉंग पिरियडसाठी केलेले आहेत आणि याची बेनिफिट आपल्याला लॉंग पिरियड मिळणार आहे, याला म्हणतात कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि जे एक्सपेंडिचर आपल्या डेली रुटीनसाठी किंवा बिझनेसच्या डेली ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी करावे लागतात यांना रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. मग आता इथे काय सांगितलं, कॅपिटल एक्सपेंडिचर डज नॉट अफेक्ट द प्रॉफिटेबिलिटी. कॅपिटल एक्सपेंडिचरचा प्रॉफिटेबिलिटीवर परिणाम होत नाही, रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा होतो असं सांगितलं. आता या ठिकाणी आपल्याला काय ट्रू स्टेटमेंट बघायचं आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर दोन्हीचा परिणाम होत असतो, फक्त एकाचा डिरेक्टली होतो एकाचा इनडिरेक्टली होत असतो. हे स्टेटमेंट रॉंग आहे. आपल्याला काय सांगितलंय, कॅपिटल एक्सपेंडिचरचा प्रॉफिटेबिलिटीवर परिणाम होत नाही असं दिलंय, त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे.
त्यानंतर दुसरं काय विचारलंय, कॅपिटल एक्सपेंडिचर अफेक्ट द प्रॉफिटेबिलिटी ऑफ ए कन्सर्न डिरेक्टली बट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर डज नॉट. कॅपिटल एक्सपेंडिचर हे प्रॉफिटेबिलिटीवर डायरेक्टली परिणाम करतात सांगितलंय आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर डायरेक्टली करत नाहीत हे सांगितलं. आता जर समजा एखाद्या संस्थेचं इन्कम आहे किंवा आपल्या बिझनेसचं इन्कम आहे 1 लाख रुपये आणि आपले रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहेत 60,000 रुपये, तर काय होईल, आता जर समजा आपलं इन्कम 1 लाख आहे आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किती आहेत 60,000 आहे, मग आपण काय करणार, 1 लाखातून 60,000 वजा करणार, आपला प्रॉफिट किती आला, प्रॉफिट आला 40,000. आता जर समजा हे 60,000चे झाले 70,000, आपला प्रॉफिट किती होतोय 30,000, किंवा 60चे झाले 50 तर आपलं प्रॉफिट येतंय 50 होणार. म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा डायरेक्टली परिणाम कशावर होतोय, प्रॉफिटवर होतोय. पण जर समजा आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर वाढलं तर तिथे प्रॉफिट आपला कमी जास्त होणार नाही, प्रॉफिट सेम राहील, कारण आपण कॅपिटल एक्सपेंडिचर हे रेव्हेन्यू इन्कममधून लेस करत नाही, ते आपण बॅलन्स शीटला दाखवत असतो. त्यामुळे प्रॉफिटच्या अमाऊंटवर डायरेक्टली परिणाम होणार नाही, पण इनडायरेक्टली काय परिणाम होईल, जर समजा कॅपिटल एक्सपेंडिचर वाढले तर आपला बिझनेसमधला फंड कमी होणार आणि फंड कमी झाल्यामुळे इनडायरेक्टली आपली प्रॉफिटेबिलिटी कमी होणार. ठीक आहे. अजून एक व्ह्यू आहे की जर समजा आपले कॅपिटल एक्सपेंडिचर वाढले, म्हणजेच आपण जर समजा बिझनेसमध्ये 50,000ची मशिनरी खरेदी केली, 50,000ची मशिनरी खरेदी केली, तर ह्या 50,000ची मशिनरी आपण यूज करून आपला प्रोडक्शन वाढू शकतो. प्रोडक्शन वाढल्यामुळे सेल्स इन्क्रीज होईल, सेल्स इन्क्रीज झाल्यामुळे प्रॉफिट इन्क्रीज होईल. ठीक आहे. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढल्यामुळे प्रॉफिटेबिलिटी वाढली, मग हा परिणाम कसा झाला, पण हा परिणाम इनडायरेक्टली झाला. ठीक आहे. आता इथे काय सांगितलं, कॅपिटल एक्सपेंडिचर अफेक्ट द प्रॉफिटेबिलिटी कन्सर्न डायरेक्टली. ठीक आहे. तर हे उलट दिले तुम्हाला, कॅपिटल एक्सपेंडिचर इनडायरेक्टली प्रॉफिटेबिलिटीला अफेक्ट करतात आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे डायरेक्टली प्रॉफिटेबिलिटीवर परिणाम करतात. आता सी ऑप्शन काय दिलंय, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे. सी ऑप्शन दिलं, कॅपिटल एक्सपेंडिचर अफेक्ट्स द प्रॉफिटेबिलिटी ऑफ ए कन्सर्न इनडायरेक्टली बट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अफेक्ट डायरेक्टली. ठीक आहे. कॅपिटल एक्सपेंडिचरमुळे इनडायरेक्टली प्रॉफिटेबिलिटी वाढेल. जर समजा कॅपिटल एक्सपेंडिचर आपण वाढवले, मशिनरी खरेदी केली, ठीक आहे, 50,000ची मशिनरी खरेदी केली, प्रॉफिटेबिलिटी वाढेल. अजून 1 लाखाची आपण खरेदी केली, पुन्हा प्रॉफिटेबिलिटी वाढेल. ठीक आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर वाढले की प्रॉफिटेबिलिटी वाढेल आणि जर म्हणजेच इनडायरेक्टली त्याच्यावर परिणाम होईल. बट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अफेक्ट डायरेक्टली, पण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जर वाढले तर प्रॉफिटचे अमाऊंट कमी होणार. ठीक आहे. म्हणजे हे डायरेक्टली परिणाम करतात. देन सी इज अ करेक्ट ऑप्शन. Capital expenditure affects the profitability of a concern indirectly but revenue expenditure affects directly. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. फर्स्ट दिले, इन्व्हेंटरी इन्क्लूड्स रॉ मटेरियल, फिनिश गुड्स अँड वर्क इन प्रोग्रेस. इन्व्हेंटरी म्हणजे काय, स्टॉक. मग स्टॉकमध्ये काय काय इन्क्लूड आहे, आपल्याकडे जे रॉ मटेरियल अवेलेबल आहेत ते. फिनिश गुड्स म्हणजे आपल्याकडे ज्या तयार वस्तू आहेत ते, आणि वर्क इन प्रोग्रेस म्हणजे ज्या वस्तूंची प्रोडक्शन प्रक्रिया चालू आहे तर त्या वस्तू काय आहे, वर्क इन प्रोग्रेस. इन्व्हेंटरीमध्ये या तिन्हीचा समावेश होतो, रॉ मटेरियल, फिनिश गुड्स अँड वर्क इन प्रोग्रेस. हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर पुढचं काय दिलंय, इन्व्हेंटरी इज अ पार्ट ऑफ द वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, वर्किंग कॅपिटलचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट मायनस करंट लायबिलिटी, किंवा याची डेफिनेशन सुद्धा माहिती आहे आपल्याला, वर्किंग कॅपिटल इज अ डिफरन्स बिटवीन करंट असेट अँड करंट लायबिलिटीज. ठीक आहे. करंट असेट आपल्या 1 लाख आहेत, करंट लायबिलिटी 60,000 आहेत, म्हणजे वर्किंग कॅपिटल किती आलं, 40,000. आता या ठिकाणी इन्व्हेंटरी इज अ पार्ट ऑफ द वर्किंग कॅपिटल. इन्व्हेंटरी हा करंट असेटचा पार्ट आहे, म्हणजेच इनडायरेक्टली तो वर्किंग कॅपिटलचा सुद्धा भाग आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर थर्ड काय दिलं, इन्व्हेंटरी इन्क्लूड्स गुड्स लाईकली टू बी परचेस. इन्व्हेंटरी इन्क्लूड गुड्स लाईकली टू बी परचेस, म्हणजे इन्व्हेंटरीमध्ये आपण अशा गुड्स पण घेणार ज्या आपण परचेस केल्यासारख्या आहेत, परचेस केल्या नाही आहेत, आपण परचेस केल्यासारख्या आहेत. उदाहरणार्थ आपण ऑनलाईन परचेसची ऑर्डर दिली आहे पण अजून आपल्या हातात वस्तू मिळालेली नाही, मग या ठिकाणी ह्या वस्तू आपल्या मालकीच्या झाल्या का, नाही. मग या ठिकाणी ज्या वेळेस वस्तूची परचेस प्रोसेस पूर्ण होईल किंवा
खरेदी प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळेस ती वस्तू आपल्या मालकीची आहे, तोपर्यंत ती वस्तू आपल्या मालकीची नाही, आपली ॲसेट नाही, त्यामुळे ती इन्व्हेंटरीमध्ये इन्क्लूड होणार नाही. म्हणजे हे स्टेटमेंट रॉंग आहे. खाली काय दिलं, विच ऑफ द स्टेटमेंट गिवन अबो इज आर करेक्ट. आता या ठिकाणी करेक्ट स्टेटमेंट आपल्याला ओळखायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट काय दिलं आहे, इन्व्हेंटरी इन्क्लूड्स रॉ मटेरियल, फिनिश गुड्स अँड वर्क इन प्रोग्रेस, हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर इन्व्हेंटरी इज द पार्ट ऑफ द वर्किंग कॅपिटल, हे स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे. आणि थर्ड दिलं इन्व्हेंटरी इन्क्लूड्स गुड्स लाईकली टू बी परचेस्ड, हे आपल्याला रॉंग स्टेटमेंट दिलेलं. ठीक आहे, म्हणजे ओनली फर्स्ट अँड सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर, बोथ फर्स्ट अँड सेकंड. आता इथे सिक्वेन्स ए अँड बी सुद्धा देऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एंट्रन्स फीस ऑफ ₹2000 रिसिव्ड बाय राम अँड श्याम सोशल क्लब इज. एंट्रन्स फीस म्हणजे काय, आता इथे 12th कॉमर्सला नॉन ट्रेडिंग कन्सर्न किंवा NPO नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन हा टॉपिक आहे. जर समजा स्पोर्ट क्लब आहे, स्पोर्ट क्लब आपण जॉईन केला तर आपल्याला एंट्रन्स फीस द्यावी लागेल. लायब्ररी आपण जॉईन केली तर ही एंट्रन्स फीस आपल्याला द्यावी लागेल. मग आता त्या NPOसाठी ही एंट्रन्स फीस काय आहे हे विचारलं आहे. सोशल क्लबचं विचारलं आहे. आता एंट्रन्स फीस ऑफ ₹2000 रिसिव्ड बाय राम अँड श्याम, राम आणि श्याम कडून 2000 रुपये एंट्रन्स फीस मिळाली सोशल क्लबला. मग सोशल क्लबसाठी ती रिसिप्ट आहे. मग कोणती रिसिप्ट आहे, एंट्रन्स फीस म्हणजे एंट्री फीस. एंट्री फीस ही एकदाच दिली जाईल पूर्ण लाईफमध्ये. ज्यावेळेस राम अँड श्याम जोपर्यंत मेंबर आहेत ती एंट्रन्स फीस कंटिन्यू केली जाईल. ठीक आहे, मग ही जी एंट्रन्स फीस आहे हे ज्यावेळेस ते जॉईन करणार, क्लब जॉईन करणार त्यावेळेस एकदाच देणार. ठीक आहे, म्हणजे ही कोणती आहे, ही कॅपिटल रिसिप्ट. ऑप्शन काय काय दिलेत, कॅपिटल रिसिप्ट, रेव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता एंट्रन्स फीस रिसिव्ड झालेली आहे म्हणजेच ही रिसिप्ट आहे. एक तर ती कॅपिटल असणार किंवा रेव्हेन्यू असणार. मग आता ही जी एंट्रन्स फीस आहे ही परत परत मिळणार नाही, एकदाच मिळणार. ज्यावेळेस त्यांनी एंट्री केली तेव्हा एकदाच मिळणार, त्यामुळे ती कोणती रिसिप्ट आहे, कॅपिटल रिसिप्ट. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, इन्शुरन्स क्लेम रिसिव्ड इज अ. आता इथे रिसिव्ड आहे म्हणजे रिसिप्ट आहे, रिसिव्ड आहे म्हणजे रिसिप्ट आहे. आता इन्शुरन्स क्लेम मिळाला, जर समजा आपण फॅक्टरीचा इन्शुरन्स काढलेला आहे, ॲक्सिडेंट झाला, तो क्लेम मिळाला, आपल्याला 10,000 रुपये इन्शुरन्स क्लेमचे मिळाले. आता हे इन्शुरन्स क्लेम तर दरवर्षी मिळणार नाही आपल्याला. ज्यावेळेस आपलं नुकसान झालं त्यानंतर तो क्लेम सँक्शन झाला तेव्हाच मिळणार, म्हणजे हा एकदाच मिळणार. त्यामुळे ही रिसिप्टसुद्धा कोणती आहे, ही कॅपिटल रिसिप्ट आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सपेंडिचर विच इन्क्रीज द अर्निंग कॅपॅसिटी ऑफ द बिझनेस इज. एक्सपेंडिचर विच इन्क्रीज द अर्निंग कॅपॅसिटी ऑफ बिझनेस. आता या ठिकाणी एक्सपेन्सेस दोन टाईपचे, एक कॅपिटल, दुसरा रेव्हेन्यू. ठीक आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जे एक्सपेंडिचर आपण 2 वर्षात 4 वर्षात एकदाच करणार, पर्टिक्युलर पिरियडसाठी ते करणार नाही, पण ते आपली कॅपॅसिटी, बिझनेसची पॉवर वाढवणार किंवा बिझनेसची कार्यक्षमता वाढवणार. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे जे आपल्याला बिझनेसच्या डे टू डे ॲक्टिव्हिटी करण्यासाठी परत परत करावे लागतात, रिकरिंग नेचरचे खर्च असतात, त्यांना रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. उदाहरणार्थ आपण बिल्डिंग परचेस केलेली आहे, मशिनरी आपण परचेस केली 50,000ची. आपण मशिनरी जर 50,000ची खरेदी केली तर ही आपण प्रोडक्शनसाठी वापरणार आणि त्यामुळे आपली प्रोडक्शनची कॅपॅसिटी वाढणार, आणि प्रोडक्शनची कॅपॅसिटी वाढली म्हणजेच आपली अर्निंग कॅपॅसिटी वाढणार. मग या ठिकाणी एक्सपेंडिचर विच इन्क्रीजेस अर्निंग कॅपॅसिटी ऑफ बिझनेस इज. मग आपली अर्निंग कॅपॅसिटी कोणते खर्च वाढवतात, कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि ही मशिनरी चालवण्यासाठी आपल्याला जी लाइटिंग यूज करावी लागते तर ही लाइटिंग हा आपला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. पण या मशिनरीची जी कॉस्ट आहे किंवा आपण खरेदीची जी किंमत दिली आहे ती कोणता एक्सपेंडिचर आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. आणि तो कशासाठी केलेला आहे, आपण मशिनरी कशासाठी खरेदी केली, आपलं प्रोडक्शन वाढवण्यासाठी. प्रोडक्शन कशासाठी आपण वाढवलं, अर्निंग वाढवण्यासाठी, अर्निंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. ऑप्शन काय काय दिलेत, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डी ऑल ऑफ दिस. देन ए इज अ करेक्ट आन्सर, कॅपिटल एक्सपेंडिचर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस कॉल्ड व्हेन अ मशिनरी ब्रॉड फ्रॉम परचेस प्लेस टू वर्किंग प्लेस. आपण एक मशिनरी खरेदी केली आणि ती परचेस प्लेसपासून वर्किंग प्लेसला म्हणजे
जिथून आपण मशिनरी खरेदी केली, उदाहरणार्थ आपण मशिनरी पुण्यावरून खरेदी केली, पुण्याला खरेदी केली आणि ती नाशिकपर्यंत आणलेली, ठीक आहे. मग तो जो ट्रान्सपोर्टचा खर्च लागेल, मशिनरी आणण्यासाठी जो ट्रान्सपोर्टचा खर्च लागेल प्लस ती मशिनरी इस्टॅब्लिश करण्यासाठी जो खर्च लागेल, तर ते सगळे खर्च हे कशामध्ये येणार, ते त्या मशिनरीच्या कॉस्टमध्ये प्लस होणार. म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार, त्याला आपण म्हणणार कॅपिटल एक्सपेंडिचर, ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, मनी स्पेंट ₹10,000 ॲज अ ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ द डायरेक्टर ऑन ट्रिप अब्रॉड फॉर परचेस ऑफ कॅपिटल असेट इज. जर समजा आपण बिझनेससाठी एखादी कॅपिटल असेट परचेस केली, म्हणजे जर समजा आपण बिझनेससाठी एखादी जागा खरेदी केली आणि ती जागा खरेदी करण्यासाठी किंवा एखादी असेट खरेदी करण्यासाठी डायरेक्टरला आपण अब्रॉड पाठवलं, म्हणजे देशाच्या बाहेर पाठवलं, ठीक आहे. मग त्याचा जो खर्च आहे, त्याचा ट्रॅव्हलिंगचा सगळा खर्च आहे, आपण डायरेक्टरला बाहेर पाठवलं, ठीक आहे. मग आता त्याचा जो सगळा ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे, तो सगळा खर्च कोणाला करावा लागेल, कंपनी करणार. मग हे जे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत हे कशामध्ये येणार, हे येणार त्या असेट खरेदीसाठी लागलेला खर्च याच्यामध्ये प्लस होणार. उदाहरणार्थ आपण जर समजा 1 लाखाची असेट खरेदी केली, 1 लाखाची असेट खरेदी केली आणि त्याच्यावर 10,000 रुपये आपण ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस स्पेंड केले, तर हे 10,000 याच्यामध्ये प्लस होणार आणि आपल्या असेटची किंमत किती होणार इथे, 1,10,000. म्हणजेच इथे आपण ह्या 10,000ला आपण ॲज अ कॅपिटल एक्सपेंडिचर ट्रीट करणार, ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. प्रश्न काय विचारला, मनी स्पेंट ₹10,000 ॲज ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ द डायरेक्टर्स ऑन ट्रिप अब्रॉड फॉर परचेस ऑफ कॅपिटल असेट. कॅपिटल असेट परचेस करण्यासाठी आपण जो खर्च केलेला आहे तो त्या असेटमध्येच प्लस होणार, ठीक आहे. मग 1 लाखाची आपण असेट खरेदी केली, 10,000 त्याच्यामध्ये प्लस होणार. आपल्या असेटची किंमत किती असणार आहे, 1,10,000, ठीक आहे. हे 10,000 आपण ॲज अ कॅपिटल एक्सपेंडिचर ट्रीट करणार. देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, रेव्हेन्यू फ्रॉम सेल ऑफ प्रोडक्ट ऑर्डिनरीली इज रिपोर्टेड ॲज अ पार्ट ऑफ द अर्निंग इन द पिरियड इन विच. आता या ठिकाणी काय सांगितलं, रेव्हेन्यू फ्रॉम द सेल ऑफ प्रोडक्ट. आपण सेल्स केले, 50,000च्या वस्तू आपण विक्री केल्या. ऑर्डिनरीली इज रिपोर्टेड ॲज अ पार्ट ऑफ अर्निंग. मग हे जे 50,000 सेल्स आहेत हे आपण कधी दाखवायचे हे विचारले. आता आपल्याला रेव्हेन्यू रिकग्निशन कन्सेप्ट काय सांगते, अर्निंग कधी दाखवायची, जेव्हा सेल्स झाले तेव्हा ते दाखवायचं. जेव्हा प्रोडक्शन झालं किंवा जेव्हा त्याची कॅश मिळाली तेव्हा नाही दाखवायचे, ठीक आहे. तर ज्या वेळेस आपण अर्निंग कधी दाखवणार, ज्या डेटला आपण सेल्स केलेले आहेत, सेल्सची ट्रान्झॅक्शन ज्या तारखेला झाली त्या पिरियडचं ती अर्निंग दाखवायची, ठीक आहे. आता इथे ऑप्शन काय दिलं आहे, द सेल इज मेड, त्यानंतर द कॅश इज कलेक्टेड आणि सी दिले द प्रोडक्ट आर मॅन्युफॅक्चर्ड, डी दिले नन ऑफ दिस, ठीक आहे. आपण सेल्स कोणत्या तारखेला दाखवणार असा प्रश्न विचारला. सेल्स कोणत्या तारखेला दाखवल्या जातात, ज्या दिवशी सेल्सची ट्रान्झॅक्शन झाली त्या दिवशी. ज्या दिवशी प्रोडक्शन झालं किंवा ज्या दिवशी त्या सेल्सचे पैसे मिळाले त्या दिवशी आपण सेल्स दाखवत नाही. आपण सेल्सची ट्रान्झॅक्शन ज्या दिवशी कंप्लीट झाली त्या तारखेचे किंवा त्या पिरियडचे सेल्स दाखवले जातात. देन ए इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम IDBI ॲज अ मीडियम टर्म लोन फॉर ऑगमेंटिंग वर्किंग कॅपिटल. आता या ठिकाणी आपल्याला IDBI बँकेकडून मीडियम टर्म लोन मिळालेलं आहे. कशासाठी, वर्किंग कॅपिटलची आपण तरतूद करण्यासाठी आपण लोन घेतलेलं आहे, ठीक आहे. जरी आपण खेळतं भांडवल आपल्याकडे वाढावं किंवा आपल्याकडे खेळतं भांडवल पाहिजे म्हणून आपण वर्किंग कॅपिटलसाठी आपण लोन घेतलेलं आहे. तर हे लोन आपण परत घेणार का, हे रिकरिंग नेचरचं आहे का, दरवर्षी आपल्याला ते लोन मिळणार आहे का, नाही. जोपर्यंत आपण हे लोन फेडत नाही तोपर्यंत आपल्याला नवीन लोन मिळणार नाही. मग हे जे लोन आहे हे जरी आपण वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी घेतलं तरी त्याचं नेचर कोणतं आहे, कॅपिटल नेचर आहे, ओके. मग आता हे जे रिसिप्ट अमाऊंट रिसिव्ड झाली म्हणजे रिसिप्टमध्ये येणार. मग कोणती रिसिप्ट येणार, हे कॅपिटल रिसिप्ट. देन सी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन आपल्याला दिले, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. अमाऊंट रिसिव्ड झाली म्हणजे एक्सपेंडिचर नाही आहे. त्याच्यानंतर मग एक तर ते कॅपिटल रिसिप्ट असणार किंवा रेव्हेन्यू रिसिप्ट असणार. हे लोन आपल्याला काय दरवर्षी दर महिन्याला मिळणार नाही, ठीक आहे. ज्यावेळेस अमाऊंट सँक्शन होईल तेव्हा एकदाच ते लोन मिळणार. म्हणजे याचं नेचर काय,
कॅपिटल नेचर आहे, त्यामुळे कोणती रिसिप्ट आहे ही कॅपिटल रिसिप्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस कॉल्ड व्हेन अ मशिनरी ब्रॉट फ्रॉम पर्चेस प्लेस टू वर्किंग प्लेस. एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस, मशिनरी आपण खरेदी केली आणि परचेस प्लेसपासून आपण वर्किंग प्लेसमध्ये प्लेसपर्यंत आणण्यासाठी जो खर्च केलेला आहे तर त्याला काय म्हणतात हे विचारलं. फर्स्ट दिलं कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ज्यावेळेस आपण मशिनरी खरेदी केली, ही मशिनरी हे खर्च आपण परत करणार नाही, एकदा ज्यावेळेस आपण असेट खरेदी केली तेव्हाच करणार, त्यामुळे हे कॅपिटल नेचरचे आहेत, त्यामुळे याला म्हणायचं कॅपिटल एक्सपेंडिचर. देन ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, बिल्स रिसिवेबल अकाउंट इज. आता ही बिल्स रिसिवेबल अकाउंट हे कोणत्या टाईपचं अकाउंट विचारलंय. बिल्स रिसिवेबल ही आपली असेट आहे आणि असेट रिअल अकाउंटमध्ये येतात. ठीक आहे, ऑप्शन दिले नॉमिनल अकाउंट, नॉमिनलमध्ये सगळे खर्च, उत्पन्न आणि एक्सपेन्सेस आणि लॉसेस येतात. त्यानंतर रिअलमध्ये काय येतात, असेट येतात. पर्सनलमध्ये पर्सन येतात. ठीक आहे, देन बी इज अ करेक्ट आन्सर, रिअल अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट, द फॉलोइंग इज अ स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ द टाईम. आपलं उत्पन्न आणि खर्चाचं स्टेटमेंट कोणताही विचारलंय. ट्रेडिंग अकाउंट, बी दिले बॅलन्स शीट, सी दिले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि डी दिले ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्सला लेजर बॅलन्सेसची लिस्ट असते. ट्रेडिंग अकाउंटला आपण रेव्हेन्यू, एक्सपेन्सेस आणि लॉसेस दाखवत असतो, पण इथे आपण फक्त ट्रेडिंगशी संबंधित, उत्पादनाशी संबंधित खर्च दाखवत असतो. प्रॉफिट अँड लॉसला आपण सगळे खर्च, सगळे रेव्हेन्यू, एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यू इन्कम दाखवत असतो. देन सी इज अ करेक्ट आन्सर. बॅलन्स शीटला आपण असेट्स अँड लायबिलिटी दाखवत असतो. प्रश्न काय विचारला, द फॉलोइंग इज द स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम. ठीक आहे, स्पेसिफिक पिरियड टाईमची जे आपले उत्पन्न आणि खर्च आपण कुठे दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तर हे झाले अकाउंटिंगचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.